नमस्कार, मी प्रदीप जोशी. आपण पाहत आहात प्रदीप्स क्रिएटिव्हिटी. पर्यावरण संवर्धन केवळ देखावा नको. जूनची 5 तारीख पर्यावरण दिन म्हणून सर्व परिचित आहे. या दिवशीच फक्त आम्हाला पर्यावरण समतोल राखण्याची आठवण येते. एरवी कधी झाडे लावावीत, झाडे जगवावीत असा विचार देखील आपल्या मनात येत नाही. मला आठवते, आम्ही शाळेत असताना पर्यावरण संतुलन याची फारशी कल्पना नव्हती. तेव्हा झाडे लावा, झाडे जगवा, लावा सुबाभईचा ताटवा, दुष्काळ हटवा, एक मूल एक झाड अशा विविध घोषणांचे फलक हातात घेऊन आम्ही गावातून फिरत होतो. त्याचे महत्त्व आम्हाला आज कळते. खरंच निसर्गाच्या मार्गात अडथळा आणला तर किती भयानक परिणाम भोगावे लागतात याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. सिमेंट काँक्रीटच्या इमारती उभारत असताना आपण मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करतो, मात्र तेवढ्या प्रमाणात वृक्षारोपण करत नाही. शासकीय फतवा आला की केवळ राजकारणासाठी आपण पर्यावरण संतुलनाचे नाटक करतो. काही जण त्याला अपवाद असतील. बघा ना, दरवर्षी खड्डा तोच असतो. फक्त झाडाचा प्रकार व वृक्षारोपण करणारे वेगळे असतात. पर्यावरण संतुलनाच्या केवळ कविता करून, कथा लिहून किंवा उपदेश करून काय सिद्ध होणार? त्यासाठी प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. किती नगरपालिका, महानगरपालिका घर बांधकामासाठी परवानगी देताना वृक्ष लागवडीची सक्ती करतात. आम्ही पर्यावरणाच्या बाबतीत झोपेचे सोंग करत आहोत. झोपी गेलेल्याला जागे करणे सोपे असते, मात्र झोपेचे सोंग घेणाऱ्याला जागे करणे कठीण असते. अजून वेळ गेलेली नाही. तुम्हाला माहीत आहे, पाण्याची पातळी जमिनीत खोलवर गेली आहे. कित्येक फूट जमिनीत खोदकाम करून देखील कूपनलिकांना पाणी लागत नाही. काही वर्षात आपणास पाण्यासाठीच्या युद्धाला सामोरे जावे लागणार आहे. मुळात झाडे लावण्याचा देखावा टाळला पाहिजे. किती झाडे लावली यापेक्षा किती झाडे जगवली याला महत्त्व दिले गेले पाहिजे. तूर्तास एवढे पुरेसे आहे. भेटू या पुढील वर्षी याच दिवशी पुन्हा पर्यावरण संतुलन चर्चा करण्यासाठी. माझा व्हिडिओ आपणास कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. हीच विनंती. धन्यवाद.